वेव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, मागचा जो आपला सिलेबस राहत होता, मागच्या सिलेबस मध्ये वेव्ह थेरी ऑफ लाईट आणि इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन असे 2 चॅप्टर सेपरेट राहत होते. बट हा जो आपला न्यू सिलेबस आहे, या न्यू सिलेबस मध्ये वेव्ह ऑप्टिक हा जो चॅप्टर आहे, वेव्ह थेरी ऑफ लाईट अँड इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन या 2 चॅप्टरचं कॉम्बिनेशन करून हा वेव्ह थेरी ऑफ लाईट वेव्ह ऑप्टिक हा चॅप्टर बनला आहे. तर वेव्ह ऑप्टिकचा पहिला आपण टॉपिक टीच करू आज वेव्ह थेरी ऑफ लाईट, बिकॉज इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन हा टॉपिक आपण टीच केला आहे. ओके, तर आपला तुम्ही पहिले हेडिंग देऊन टाका वेव्ह ऑप्टिक. बट वेव्ह ऑप्टिक जेव्हा तुम्ही बुकवर हेडिंग द्याल त्याआधी तुम्हाला 2 पेज ब्लँक सोडायचे आहे आपल्या मागच्या थेरीसाठी. दिलं हेडिंग वेव्ह ऑप्टिक, त्यामधला आपला पहिला क्वेश्चन आहे स्टेट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. काय आहे? स्टेट द लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. लक्ष द्या इकडे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट काय असतात? तर रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे विद्यार्थी मित्रांनो 3 लॉ आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. जो आपला पहिला लॉ आहे तो आहे अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. काय आहे आपला पहिला लॉ? अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आहे आपला फर्स्ट. सेकंड लॉ आहे आपला, आय थिंक हे तुम्हाला 10th मध्ये पण झालं असणार. सेकंड लॉ आहे इन्सिडंट रे reflected ray and normal are lies in same plane incident ray, reflected ray and normal are lies in same plane. हा आहे आपला सेकंड लॉ. आणि आपला थर्ड लॉ काय असतो? जे आपले इन्सिडंट रे असतात, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे, इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाइज इन अपोजिट डायरेक्शन. जेव्हाही आपले रे इन्सिडंट होतात, इन्सिडंट झाल्यावर ते रिफ्लेक्टेड होणार. हे बघा या टाइपची डायग्राम. हा आपला नॉर्मल, हे इन्सिडंट रे, हे नॉर्मल, हा नॉर्मल, हे इन्सिडंट रे, हे रिफ्लेक्टेड रे. तर आपला इन्सिडंट अँगल इज इक्वल टू म्हटलं आहे रिफ्लेक्टेड अँगल. पहिला लॉ काय आहे? अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आहे आपला पहिला लॉ. दूसरा लॉ इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे एंड नॉर्मल आर लाइज इन सेम प्लेन. हा आहे आपला दूसरा लॉ. कोणता? इंसिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे एंड नॉर्मल आर लाइज इन सेम प्लेन. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो आपला थर्ड लॉ आहे, थर्ड लॉ आहे द इंसिडेंट रे एंड रिफ्लेक्टेड रे आर ऍक्ट्स इन अपोजिट डायरेक्शन. इन्सिडेंटचं डायरेक्शन आहे आणि हे रिफ्लेक्टेडचं डायरेक्शन आहे. ओके, तर आपला पहिला लॉ किती आहे? 3. ओके, नाउ इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन विचारतो. क्वेश्चन आहे एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. क्वेश्चन कडे थोडं लक्ष दे जा. एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. काय एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला? रिफ्लेक्शन ऑफ लाईट एक्सप्लेन करायचं आहे ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. किंवा याच क्वेश्चनला ऑर मध्ये विचारल्या जाते, प्रूव्ह इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल. प्रूव्ह दॅट इन्सिडेंट अँगल इज इक्वल टू रिफ्लेक्टेड अँगल ऑन द बेसिस ऑफ वेव्ह थेरी ऑफ लाईट. आता केअरफुली बोर्ड कडे लक्ष द्या.
ही जी तुम्हाला डायग्राम आहे ही डायग्राम रिफ्लेक्शनचीच आहे. हे कशावरून समजणार? इन्सिडेंट होत आहे, रिफ्लेक्शन होत आहे. हेच रेज जे रेज इन्सिडेंट होत आहे हे जर खाली आले असते तर आपण रिफ्रॅक्शन म्हटलं असतं. कन्फ्युज नका हो. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे वेगळं आहे. इन्सिडेंट, रिफ्लेक्शन हेच इन्सिडेंट होऊन जर असे आले असते तर त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हटलं असतं. आधी आपण लेबलिंग बघू. बट लेबलिंग बघायच्या आधी सेकंड ऑफ लाईट हा कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे का आपण सेकंडरी सोर्स ऑफ लाईट कशी करतो. हा हँड आहे माझा. हा समजून घ्या आपला प्लेन वेव्हफ्रंट किंवा रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट. हा XY दिसत आहे ना, XY हा XY समजा, XY रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट. यावर जर मी आता इथं वॉच ठेवली बरोबर आणि जर मी त्या डोअर पाशी जर उभा राहिलो तर जे सनचे रेज या वॉचवर इन्सिडेंट होणार ते मी रिफ्लेक्ट करू शकतो. सनचे रेज या वॉचवर इन्सिडेंट करू शकतो, रिफ्लेक्ट. इन दॅट केस वॉच ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. वॉच काय ऍक्ट करणार? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि जो सन आहे तो प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. तर जो पॉइंट वेव्हफ्रंटवर असतो तोच ऍक्ट करत असतो सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. हा झाला वेव्हफ्रंट. वॉच जर मी इथं अशी ठेवली, वॉच हवेत राहणार का? खालीच पडणार आहे ना ते. तर बराबर XY प्लेन दिसत आहे तुम्हाला. या XY प्लेनवर A पॉइंट आहे. तर A पॉइंट काय ऍक्ट करणार? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. C पण काय ऍक्ट करणार? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. B आणि D सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट करणार नाही. ते का बरं करणार नाही मी त्याचं रिझन तुम्हाला आताच सांगितलं. जो पॉइंट वेव्हफ्रंटवर असतो तोच सेकंडरी सोर्स ऑफ लाईट ऍक्ट करत असतो. आता या डायग्रामची आपण लेबलिंग बघून घेऊ. XY म्हणजे होते आपला रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट. कोणता वेव्हफ्रंट? रिफ्लेक्टिंग वेव्हफ्रंट. ओके. त्यानंतर AB इन्सिडेंट प्लेन. AB कोणता? इन्सिडेंट प्लेन. का बरं इन्सिडेंट प्लेन? कारण हे PA आणि QB या ज्या इन्सिडेंट रेज आहे या A पॉइंटवर आणि B पॉइंटवरच येत आहे. म्हणून AB झाला आपला इन्सिडेंट प्लेन. CD रिफ्लेक्टिंग प्लेन. रिफ्लेक्टिंग प्लेन. ओके. आफ्टर दैट CD झाला PA and QB. PA and QB. P to A and Q to B. Incident ray. Incident ray. ASCR. AS and CR. ASCR reflected ray. Reflected ray. I incident angle. I कोणता अँगल आहे आपला? इन्सिडेंट अँगल. त्यानंतर हा जो R आहे आपला रिफ्लेक्टिंग अँगल. रिफ्लेक्टिंग अँगल. I म्हणजे इन्सिडेंट अँगल, R म्हणजे रिफ्लेक्टिंग अँगल. ही झाली विद्यार्थी मित्रांनो आपली लेबलिंग. आता टॉपिक टीच करू आपण. तर जेव्हा इन्सिडेंट रे PA आणि QB, इन्सिडेंट रे कोणते कोणते?
पीए आणि क्यूबी हे आपले इन्सिडंट होतात इन्सिडंट प्लेन वेव्हफ्रंट एबी वर. इन्सिडंट रे कोणते कोणते? पीए आणि क्यूबी कशावर इन्सिडंट होतात? कशावर इन्सिडंट होतात? इन्सिडंट प्लेन एबी वर. तर यापैकी हा जो पॉइंट ए आहे, पॉइंट ए lies on xy plane. Point A lies on xy plane, so it is act as a secondary source of light. डबल पीए आणि क्यूबी हे दोन इन्सिडंट रे आहे. या इन्सिडंट रे आपल्या इन्सिडंट प्लेन एबी वर इन्सिडंट होत आहे, बरोबर. यामधला पॉइंट ए जो आहे हा आपला XY प्लेन वर लाईज होते. XY प्लेन वर लाईज झाल्यामुळे इट इज ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. देअरफॉर इट रिफ्लेक्ट द रे. ए रेला काय करतो? रिफ्लेक्ट करतो. ए रिफ्लेक्ट द रे अलॉन्ग एएस. अलॉन्ग एएस. पॉइंट बी डज नॉट लाइज ऑन XY प्लेन. Point B does not lies on XY plane, so it does not act as a secondary source of light. इथपर्यंत समजलं असणारच. मी पुन्हा एकदा सांगतो. पीए आणि क्यूबी या इन्सिडंट रे इन्सिडंट प्लेन एबी वर इन्सिडंट होतात. यामधला ए पॉइंट हा XY प्लेन वेव्हफ्रंट वर आहे. ए पॉइंट XY प्लेन वेव्हफ्रंट वर आहे, म्हणून हा काय लाईट करतो? सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. आणि वेव्हला रिफ्लेक्ट करतो अलॉंग द डायरेक्शन एएस. त्यानंतर पॉइंट बी डज नॉट लाईज ऑन XY प्लेन, सो इट डज नॉट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. पॉइंट बी पासून रिफ्लेक्ट होणार का? नाही. देअरफॉर light is travel from B to C. Light is travel from B to C. At the same time, light is travel from A to D. A वर लाईट पहिले पोहोचला ना, तर A पासून रिफ्लेक्ट पण होऊन जाणार, तर B पासून C पर्यंत पोहोचणार. हा असा पोहोचणार. म्हणजे जेव्हा लाईट बी पासून सी पर्यंत पोहोचणार, त्याच टाइम मध्ये लाईट ए पासून कुठपर्यंत पोहोचणार? बी पर्यंत पोहोचणार. समजत आहे? पुन्हा पॉइंट बी डज नॉट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सांगितलं जाईल. देअरफॉर लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम पॉइंट बी टू सी. जेव्हा पॉइंट बी पासून सी पर्यंत येणार, ऍट द सेम टाइम light is travel from A to D. Therefore BC equal to AD. Therefore BC equal to AD. पहिलं काम खतम झालं. त्यानंतर आता रेज कुठं आले? सी वर आले. सो पॉइंट सी लाइज ऑन XY plane, so it is act as a secondary source of light and reflect the ray along the direction CR. हे झाली थेरी. आता सांगतो डेरिवेशन. थेरी एकदा पुन्हा ऐकून घ्या. पीए क्यूबी एबी वर इन्सिडंट झाले. ए पॉइंट XY प्लेन वर आहे, सो इट इज ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. बी पॉइंट XY वर नाही, सो इट डज नॉट ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणून बी पासून लाईट सी पर्यंत येते, त्याच टाइमला ए पासून लाईट डी पर्यंत जाते, म्हणून बीसी इक्वल टू एडी. मग हा जो सी पॉइंट आहे हा XY प्लेन वर आहे, सो इट इज ऍक्ट ऍज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आणि लाईटला रिफ्लेक्ट करतो अलॉंग द डायरेक्शन CR. नाउ इन ट्रायंगल ABC and triangle ADC. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC, दोन ट्रायंगल घेतले मी, ABC आणि ADC. यामध्ये BC इक्वल टू AD
हे आपण थेरीमध्येच केलं. बीसी इक्वल टू एडी आपण थेरीमध्येच केलं. त्यानंतर दोन्हीही ट्रायंगल साठी एसी इज कॉमन. दोन्हीही ट्रायंगल साठी एसी काय आहे? कॉमन आहे. बीसी इक्वल टू एडी आहे, एसी कॉमन आहे. हा अँगल सुद्धा आपला 90चा बनतो, हा अँगल सुद्धा आपला 90चा बनतो. एक अँगल पण सेम आहे. सो अँगल बी इक्वल टू अँगल डी. अँगल बी इक्वल टू अँगल डी. का बरं? 90 डिग्री. मग मला तुम्ही सांगा, दोन साइड पण सेम आहे आणि एक अँगल पण सेम आहे, बरोबर? तर आपली ही जी रिमेनिंग अँगल राहिला, अँगल ए आणि अँगल सी, हा पण काय येणार? सेम आयसोस्केलस ट्रायंगल, बरोबर? हेन्स अँगल ए इक्वल टू अँगल सी. अँगल ए म्हणजेच कोणता? इन्सिडेंट अँगल. आणि अँगल सी म्हणजेच कोणता? तर रिफ्लेक्टिंग अँगल. हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं प्रूफ. इन्सिडेंट अँगल इक्वल टू रिफ्लेक्टिंग अँगल. डेरिवेशन एवढंच आहे. हे दोन फक्त ट्रायंगल घ्यावे लागतात. थोड्या वेळानं आता आपला मीटिंग एंड होऊन जाणार, बट मी एकदा तोपर्यंत पुन्हा सांगायचा प्रयत्न करतो. थेरी एकदम सिंपल होती. थेरी समजली सर्वांना? ए पॉइंट सेकंडरी सोर्स ऑफ ऍक्ट होतो, बी होत नाही, बरोबर? त्यानंतर आपण दोन ट्रायंगल घेतले, एबीसी आणि एडीसी. यामध्ये बीसी इक्वल टू एडी आपण थेरीमध्येच सांगितलं आहे. एसी कॉमन आहे, बी आणि डी आपला 90 डिग्री आहे. सो रिमेनिंग अँगल ए इक्वल टू अँगल सी. अँगल ए इन्सिडेंट आहे, अँगल सी आपला रिफ्लेक्टिंग आहे. टॉपिक फिनिश.